सर्वांना विनंती आहे भोजन कक्षात जेवायला यावे. बाहेर असलेले विद्यार्थी चला. जमलं एखाद्याच्या कानाखाली ठेवून द्या बरं का. नाही पुन्हा रे दोन घडीचा तू पाहुणार. तर गाईज स्वागत आहे तुमचं नवनाथ राऊतळे ब्लॉग्समध्ये. मी तुमचा भाऊ नवनाथ. तर गाईज मी सकाळी ब्लॉग बनवला नाक्या क्लिपकट आणल्यात आणि ते पण रिसेंटली मधून डिलीट आणलं. पण आता योगा होता ना तर त्याचे तुम्हाला व्हिडिओ दिसले असतील. ब्लॉग सुरू केला मी आत्ताशी. सकाळी व्हिडिओ बनवले, गावात जाऊन आलो, एवढे व्हिडिओ बनवले 2-4 सगळे डिलीट झाले. त्यांच्या गाईज आम्ही ना स्वयंपाकासाठी ना कांदे आणायला चाललो. तिकडे योगा चालू आहे अजून. योगा लय खतरनाक व्हिडिओ करीत होते. एक तर ते अनुलोम विलोम असं करीत होते. आम्ही झालो मोकळे होणार. करा जमलं एखाद्याच्या कानाखाली ठेवून द्या बरं का. 20-20च्या स्टेप किंवा 40-40च्या स्टेप आपण करतो. आता 20च्या स्टेप करू बघा. म्हणजे त्याच्यामुळं शरीराची हालचाल होतात. दीर्घ काळ जास्तीत जास्त म्हणलं पाहिजे. पोहे आहेत आज नाश्त्याला काही विथ सॅलड. कुठून आणली? नाही मला आरती मला दुसऱ्या कोणा घालला होतं ते. तू काय बुट आणले काय? स्वच्छ धुतो का नाही बघायसाठी आले. पोहे संपले, ते पोहे मागतात. आता घोळ झाला. पोहे संपले. पोरांनी जेवणाने आणले काय ना राव. दोन स्वच्छ धुवून काढ. निगराणीसाठी आलोय मी. A few moments later. बांधायचं भाऊ. चला गोण्या भरायच्या आणि टाकायचं. पाणी वाढलं राव कालपेक्षा इकडं. ह्या इथपर्यंत पाणी होतं. हे समोरचं सगळं बांधारा दिसत होतं. इथपर्यंत पाणी आलं. आता काय करायचं? नुसते गोण्या वाहतून द्यायच्या काय तिथं. पाणी जाऊ राहिले अजून पण पुढे फुटलं नाही ते, फुटलेलं आहे ते. टिकून वाहू राहिलं पाणी. हाताला धरून मी काय म्हणतो सांगते पण हे साठून बी काय होणार याचं काय फायदा? मला ते समजा ना. कारण आता इकडे तरी पाणी वाया झालं तर सारखंच होणार आहे ना या लेवलला, आहे का नाही? जरी नाही ठेवलं तरी सारखंच होणार आहे. मग काय करायचं ते मला बी समजा. पाणी आता याला वापरायचं. साठून काय होणार आहे मला समजा काय व्हाय. चला लाईट हो आला भाऊ. बऱ्यापैकी काम झालंय गाईज. आणि आता परत गोण्या आणायला चाललंय. गोण्या संपल्या. त्याच्यात माती भरायची. आता माती भरायची अजून गोण्या आणायला शाळेवर. घे त्याच्याकडून घे. अरे ते हात बघ ना काय धुतोय म्हणून त्याला ब्लॉक मध्ये घेतोय मी. लय काम केले बा सगळ्यांनी. यार असे यार फोटो काढायला शांत वगैरे. प्रकारे आपला बांधून झाला आहे. काम झालं आता काहीच. हे तरी बरं आज दिवस आमचा नाही. लय काम करून घेतलं. काय पकल काय पापड्या मसाले पापड्या मसाला. गटप्रमुख इकडे या. आवाज करून द्यायचा. माईक चालू कर. सर्व बंधू भगिनी. हॅलो चालू कर. अरे करू
सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व बांधव सर्वांना विनंती आहे भोजन कक्षात जेवायला यावे. बाहेर असलेले विद्यार्थी चला. प्रतिमेला मी या ठिकाणी अभिवादन करते. आणि आणखी एक महत्त्वाचा भाग की ज्यांच्यामुळे मी या ठिकाणी उभा आहे, ज्यांच्याशिवाय नाही पुन्हा रे दोन घडीचा आयस तू पाहुणारे नको रे मन मर्जीत देश मनाचा कर दोन घडीचा आयस तू पाहुणारे. जाधव आशुतोष, तुमच्या समोर एक कटू सत्य ही कविता सांगत आहे. वृद्धाश्रमात आई वडिलांना बघून सर्व लोक मुलांना दोष देतात. वृद्धाश्रमात आई वडिलांना बघून सर्व लोक मुलांना दोष देतात. परंतु लोक हे कसं विसरतात की तिथे पाठवणाऱ्यांमध्ये कुणाच्या तरी मुलीचा पण एक मुख्य भूमिका असते. परंतु लोक हे कसं विसरतात की तिथे पाठवणाऱ्यांमध्ये कुणाच्या तरी मुलीचा पण मुख्य भूमिका असते. नाहीतर मुलांना आपल्या आई वडिलांना लग्नाआधीच वृद्धाश्रमात नसतं पाठवलं का? संस्कार मुलींना पण द्या, संस्कार मुलींना पण द्या, म्हणजे समाज फक्त मुलांना दोष देणार नाही. कटू आहे पण सत्य आहे. संस्कार मुलींना पण द्या, म्हणजे समाज फक्त मुलांना दोष देणार नाही. वा गाईस, सगळे कार्यक्रम झाले आता आणि आम्ही चाललोय परत डाएटचे केळ थांबताय बाबा. डाएटचे केळ आणि ते खायला चाललोय आता सध्या. गाईज, आता विषय असं झालाय आमचा की आम्हाला पथनाट्य बसवायचे आणि प्रत्येकाला ग्रुप ठरवून दिले. संख्या वेगळ्या ग्रुपमध्ये, मी वेगळ्या ग्रुपमध्ये, आणि पथनाट्य आम्हाला विषय शोधून दिलेत आणि त्याच्यावर आम्हाला नाटक किंवा पथनाट्य बसवायचे. यायला सगळं गोंधळ झालं आणि ते बी किती दिवसात होते. उद्या बसवायचं परवा करून दाखवायचं ना, उद्या बसवायचं परवा करून दाखवायचं. आता सध्या ते डोक्यात चालू खेळायचा विषय होता. काल जे पोरावर राज्य होतं ते बी मी घ्यायचं होतं पण सगळं कॅन्सल झालं. आता मी जातो आणि स्क्रिप्ट बिप्ट लिहावं लागेल मला रूमवर जाऊन. आता सगळे पोर आता आतमध्ये बसलेले, चहा पाणी चालू आहे त्यांचा. आम्ही आता ते केळी खाल्ले मला चहा बीचा काही विषय नाही. पण आता मी ना एकटं बसून आता स्क्रिप्ट लिहितो. नाही तर ना उद्या मला आहे ना तोंड जोडायला माणूस नाही, टायमाला घोळ होऊन बसतो. आताच काय असेल ते स्क्रिप्ट लिहितो आता मी मनाने थोडेसं, नाही का पात्र बित्र ठरवतो जरा, त्याच्यानुसार बघावं लागलं मला काहीतरी. आम्हाला ते तू करून बसलाय सवय ग्रेन शिवराले, ग्रेन शिवराले, ग्रेन त्याच्यात नाही, त्याच्यामुळे तू रिलॅक्स आहे. नाही मी आहे ना, वातावरण लय भारी झालंय गाईस. बघा ना राव, काय गाव आहे राव, खरंच भारी वाटलं राव गावात. आवाज कमी करत कॉपरेट येईन मला. काय गाव आहे राव, लय भारी वाटत. मंदिरासमोर बसायला मी जर सांगू का माझ्याकडे करत अशा गावात जर राहिला मस्त जेवण खाऊन झालं मंदिरात आलं बसलं. ऍक्टिंग करायची, हे पाडायचं आणि ते लावायचं देशी प्यार पथनाट्यामध्ये ना एक दारुड्याचा रोल आहे आणि तो गाडी चालून धडकणार, म्हणजे बरं तिची बायको येणार आणि मग आरडा काय करतो मग आता काय दाखवायचं मग तुम्ही परत घेऊ मग पिंट्या असं म्हणले. आता थांबा, आता परत घे रोल केलं. आता थांबा गाईज, येऊ आता, आता येऊ ना समजा आता नाही तो, आता मी आला, आता तुम्ही आणि पडला, हा पडला, थांब डॉक्टरला. आता मी आता ती समजा कधी त्याची आई किंवा बाईक आली तिथे. गाईज, आजचा ब्लॉग जिथे एंड करतो मी, कारण मी काल रात्री ब्लॉग एंड करायचं विसरून गेलो. तर आजचा ब्लॉग मी सकाळी एंड करतोय आणि दुसरा ब्लॉग सुरू बी झाला आहे. तर तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला पुढं न्या.